नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन व्लॉगमध्ये. मागच्या खूप दिवसापासून व्लॉग झालेले नाही आहेत, सो म्हटलं चला उभाच व्लॉग का होईना अपलोड करूया. ॲक्च्युली इवाची काही दिवसापासून तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे थोडंसं रेग्युलर नव्हते, बट मध्ये काही काही क्लिप्स घेतलेल्या आहेत मी. सो सकाळची आजची जी सुरुवात आहे ती छानपैकी झालेली आहे. सुरुवातीला तुम्ही गुलाबं बघितले असतील, गुलाबाची फुलं पाहिले असतील. ते जे झाड आहे गुलाबाचं, ते इवाच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनाला स्कूलकडून मिळालेलं गिफ्ट होतं. सो ते आता इतकं छान बहरलेलं आहे आणि त्याला एका फांदीला कमीत कमी 4 ते 5 फुलं आलेली आहेत आणि ती इतकी छान वाटत होती. म्हटलं चला आजच्या ज्या व्हिडिओची सुरुवात आहे ती अशा सुंदर अशा फुलांनी करूया. त्यानंतर दूध वगैरे तापवायला ठेवलं. सकाळची सुरुवात आहे. ॲक्च्युली मावशी सुट्टीवर आहेत, सो आज मलाच सगळी कामं करणं आहे आणि आज इवाला स्कूलला जायचं नाही, कारण इवाची तब्येत ठीक नाही. मागच्या 2-3 दिवसापासून इवाला खूप असं दुखतंय, ताप, सर्दी, खोकला आणि वातावरणही तसं थंडच आहे. सो तिला मी आज स्कूलला नाही पाठवलं आणि ती नसली गेल्यामुळे मी कुठे बाहेर गेले नाही. इवाच्या डॅडीला स्कूटी दिली. ते काही शक्यतो स्कूटी चालवत नाहीत. मला त्यांना नेऊन सोडावं लागतं. बट त्यांना आज म्हटलं की आज कसंही करून जा, कारण मग माझी विनाकारण फेरी होईल आणि तीही झोपेमध्ये होती. म्हटलं जोपर्यंत ती झोपेतून उठते तोपर्यंत किचन वगैरे आवरून घ्यावं. ॲक्च्युली मला आवरायचंच नव्हतं, कारण जेव्हा मी उठते ना बेडवरून तेव्हा ती लगेचच उठते आणि जेव्हा ती आजारी असते तिचं असं असतं की मी माझ्या मम्मीच्या जवळच असावं. ती घाबरते, काय करते माहिती नाही, बट एवढं आहे की आजारपणात मात्र ती मला 1 मिनिटंसुद्धा दूर सोडत नाही. मी हळूहळू कामं करत होते आणि भांडे वगैरे नंतर घासावं म्हटलं आणि जोपर्यंत ती झोपली तोपर्यंत तिच्यासाठी मी थालीपीठही बनवून ठेवावं असा विचार केला, कारण जेव्हा ती उठेल ना तर त्याच्यानंतर मात्र ती कामं करू देत नाही. आणि झालं असं की विदिन 10 मिनिट्स ती लगेचच उठली आणि म्हणली, "मम्मा आता मला काही झोपायचं नाही आहे, मला थोडंसं खेळावं वाटतंय." मी म्हटलं, "ठीक आहे, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते, तोपर्यंत तू पाणी वगैरे घे." सो ती उठलेली आहे, तिला ब्रश वगैरे केला मी आणि त्यानंतर चहा एकीकडे ठेवला. म्हटलं आता चहा घ्यावा. सकाळी इवाच्या डॅडींनी चहा घेतला. ते स्वतःच बनवला आज त्यांनी चहा, कारण रात्री माझी झोपच होत नाही आहे. रात्री 2-2, 3-3 वाजतायत आणि इवाचं असं आहे की इवाला जेव्हा ताप येतो ना, तर तेव्हा तिचा ताप असा नॉर्मल नसतो. तिला फिट्स येतात. सो तिला थोडंसं लक्ष द्यावं लागतं. ताप असेल ना, तर तिला बिलकुल असं एकटं सोडता येत नाही किंवा मग स्कूलला सोडता येत नाही किंवा रात्रीसुद्धा मला झोपता येत नाही. जेव्हा केव्हा तिला थोडा जरी ताप असेल ना, तर पूर्ण रात्र मी जागरण करते. तर बघू शकता तिचे कसे हाल झालेले आहेत. आता थोडीशी बरी वाटते. सो आज तिला हॉस्पिटलला नेणारही आहे. ॲक्च्युली रात्री थोडंसं उशिरा ताप आला आणि 7च्या नंतर इथे डॉक्टर अवेलेबल नसतात. मला असं वाटलं की घरी औषध वगैरे आहे, तिला कशालाच हॉस्पिटलला न्यायचं, बट रात्री मात्र खूप ताप वाढला होता. सो आज असं ठरलं की इवाचे डॅडी जसे येतील, दुपारी येणार होते ते आणि सकाळी माझं सगळं आवरल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जाणार होतो. इवन आम्ही हॉस्पिटलला जाऊनही आलो. सगळे टॅबलेट्स वगैरे घेतले. तिथे गेल्यानंतर मात्र मी काही शूट केलं नाही, कारण इतकं माझं डोकं चालत नव्हतं. ऑलरेडी मला घरात इतका पसारा दिसत होता. भांडे तुम्ही मागे बघू शकता. त्यात नेमकं मावशीने सुट्टी मारली आणि सुट्टीचं कारणही असंच होतं, त्यांचे जे मुलं आहेत ती आजारी आहेत. सो मी म्हटलं चला आता माझंही बाळ आजारीच आहे, त्यांचे बाळ आजारीच आहे. कुठे काय म्हणणार ना, आणि कसं असतं आजारपणा जर असतील ना त्या, तर स्वयंपाक वगैरे भेटला पोटाला जेवण तर मग थोडंसं तिच्याकडे लक्ष देता येतं. बट इट्स ओके. मी थोडंसं आवराआवर केली. थालीपीठ छानपैकी बनवलं. तुम्हाला जर या थालीपीठची रेसिपी हवी असेल ना, तर मी या अगोदरही अपलोड केलेली आहे, तरी थोडक्यात शेअर करते. बेसन पिठाला पाण्यामध्ये भिजवायचं आणि भिजवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला ॲड करायचं, कोणाला व्हेजिटेबल ॲड करायचे असतात, कोथिंबीर, कांदा, त्यानंतर टोमॅटो बारीक बारीक चिरून टाकू शकता. हळदी, लाल तिखट, सॉल्ट हे सगळं तुम्ही चवीनुसार ॲड करायचं आणि अजून काही तुम्हाला याच्यात ॲड करायचं असेल जसं कॅप्सिकम किंवा मग पनीरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि हा एक अगदी हेल्दीवाला थालीपीठ आहे. त्यानंतर बघू शकता रात्र झालेली आहे. दिवसभर तर असा तसा गेला, पण रात्री इवाचा खूप ताप वाढला. सो ते जे आणलेले औषध आहेत ते मी तिला देतीये. रात्रीचे 12-1 वाजलेले आहेत. ती काय झोपायला तयार नव्हती, कारण दिवसभरही ती झोपलेली होती आणि थोडं कणकण असल्यामुळं हे केलं तिला मी काही जास्त
मागे लागली नाही. आणि हे जे टॉय आणला होता, हे लहानपणी भोवरा म्हणायचो आम्ही, तर आता नवीन फॅन्सी पद्धतीने आलेला आहे. तर त्या हॉस्पिटलच्या बाहेरच एक काका थांबले होते, तर तिथून तिला मी घेऊन दिलं. मला असं वाटलं की दुखण्यामध्ये थोडंसं एखादी नवीन वस्तू घेऊन दिलं ना, तर थोडंसं तिलाही बरं वाटेल. सो तिने अर्धा तास वगैरे खेळला. त्यानंतर तिचा खूप ताप वाढला. इवन मी औषध गोळ्या तिला दिल्या होत्या, पण ताप 100च्या वर गेला होता. सो रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. असं 1 तास मी तिला पाण्याच्या पट्ट्या केल्या मीठ टाकून, तरीसुद्धा तिचा ताप उतरला नाही. 11 वाजता मी तिला औषध दिलं होतं. तासाभरात ताप उतरायला पाहिजे होता. बट 1:30 वाजेच्या दरम्यान थोडंसं तिला थंड, म्हणजे ती थंड झाली, उतरला तर नव्हता ताप. आणि मी इतकी दमून गेले होते, मला असं वाटलं आता रात्रभर बसावं लागेल, बट तसं काही नाही झालं. 1:30 वाजेच्या दरम्यान मात्र ती बरी झाली. चला आता मी झोपते, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.